तर गाईस टेलर लावलाय बघा आता. ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही, पुढं बघा आता. मराठाओं के मुकद्दर में यह तो मौत लिखी है. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. सध्या मी फोन पाहत होतो तर माझ्या समोर राजा शिवाजी नावाचा चित्रपट येणार आहे, त्याचा टेलर समोर आलाय. तर रितेश देशमुख भाऊने काय केले तुम्हाला दाखवतो. तर चला टीव्ही मध्ये दाखवतो तुम्हाला. नाम के आगे राजा तर गाईस टेलर लावलाय बघा आता. ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही, पुढं बघा. मराठी बाबू पाहायची वृत्ती मराठी जादूची वृत्ती. संभाजी शहाजी राजे भोसले. सेवा को नादान समझने की भूल की थी, मैं नहीं करूंगी. स्वराज्य. तर गाईस तुम्हाला दाखवला आता राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर. तर आता प्रॉब्लेम काय सांगू तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रातल्या रितेश भाऊ देशमुख यांनी हा पिक्चर बनवलाय. सर्व डायरेक्टर वगैरे तेच आहे, कथा वगैरे त्यांनीच पूर्ण लिहिलेली आहे. तर मला प्रॉब्लेम काय ते सांगायचं आहे की पिक्चरमध्ये रितेश भाऊ देशमुखला ॲक्टिंग शिवाजी महाराजांची जमली नाही असे सर्वजण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवावं लागतात. मला म्हणायचं काय माहिती आहे का, तर ॲक्टिंग नसती जमली तर ती इतके मोठे स्टार झाले नसते, त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम वगैरे केलं नसतं. पण लोकांना काय झाले काय माहिती, उगाच मान लागले रितेश देशमुखला ॲक्टिंग जमण आहे काय नाही. किती भारी भारी ॲक्टर वगैरे घेतले, त्या स्टोरी वगैरे टेलरमध्ये दाखवले. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरची आधारित तो पिक्चर बनवलाय. तर खूप मस्त असेल, कारण रितेश भाऊ देशमुख यांनी खूप विचार करून आणि सांभाळून तो पिक्चर माझ्या माहितीने बनवला असेल. बघण्यासारखा चित्रपट आहे. मराठी माणसाने आपल्या काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलाय. मला म्हणायचे काय माहिती आहे का, मराठी माणूस आपला काहीतरी करतोय तर तुम्ही त्याला सपोर्ट करा ना. तुम्ही महाग कशाला खेचताय त्या माणसाला. आपल्या नाव ठेवण्यानेच आपली माणसं मागे राहायला लागली. सर्वांनी जाऊन बघूयात आपण. 1 मे रोजी येणार आहे. तर सर्वांनी आपला रितेश भाऊ पिक्चर आहे सांभाळून घ्या. काय नसतं, छोटे मोठे चुका वगैरे होत असतात. काही असं झालं असेल तर आणखीन चेंज करतील. पिक्चर तर रिलीज राहणार. तर चला जाऊयात आता आपण घरी, जेवण वगैरे करूयात, भूक लागले. तर काय जेवण वगैरे करून आलोय बाहेर आणि बघू शकता मागच्या साईडला पूर्ण आभाळ वगैरे आलेलं आहे. तर चला जाऊया शेताकडे, बघूया काय हालचाल आहे. तर गाईज ही कशाचं झाड आहे कमेंट करून नक्की सांगा, कारण दरवर्षी याला अशी कलरची फुलं वगैरे येतात बघा. तर गाईज आलोय शेतात आणि मला वाटतं फिक्स पाऊस येते आज, कारण मागच्या साईडला बघा आबाळ वगैरे यायला लागले. अचानक या तासाभरात आबाळ यायला लागले. तर मागच्या साईडला आम्ही क्रिकेट वगैरे खेळतो दररोज. तर आणखीन टाइम झाला नाही क्रिकेट खेळायचा. आणि ह्या रानात गाईज तुरी वगैरे केल्या होत्या. तर त्यांनी तुरी वगैरे झाल्यानंतर ह्यांचं रान शेत नांगरून घेतले. तर आता बघा ही नांगरल्यासारखं वाटतंय, पूर्ण प्लेन झाले खेळून खेळून. बघा पाऊस वगैरे जर आला गाईज तर खूप मजा येईल. आपलं रान पण नांगरून घ्यायचं आहे. बघूयात आपलं रान कधी नांगरून वगैरे होतंय. काय बी म्हणा गायच, पण वातावरण ना खूप मस्त झालंय आज. खूप म्हणजे खूप भारी वाटायला लागले. आणि आज क्रिकेट खेळायला पण खूप मजा येणार आहे. ऊन वगैरे नसलं ना खूप मजा येईल. तर इथल्या मागच्या साईडला आम्ही तुरी वगैरे केल्या होत्या, त्यासाठी ही जागा बघा रिकामी केली होती एवढी. आणि बुसकट खूप पडलं होतं. आपलं पण गाय रान लवकर नांगरला पाहिजे, कारण उन्हात रान तळलं ना पुढच्या पिकासाठी चांगलं असतं. गाईज आम्ही जी बुसकाट दिलंय का आमच्या तुरीचं पडलेलं, तर ती बघा मागच्या साईडला आहेत का, ह्यांना दिलंय बघा तुरीचं बुसकाट. ह्यांच्या शेळ्या वगैरे चरतात त्यामुळे. आणि गाईज ना आपलं घर मागच्या साईडला आहे बघा. तर मागच्या साईडला नारळाची झाडं वगैरे दिसतात, तुम्हाला दाखवतो. ती पुढच्या साईडला गाईज नारळ झाडं वगैरे दिसतात का, त्या साईडला आपलं घर आहे बघा. तिथे शेतापासून एक 200 मीटरचं अंतर असेल जास्तीत जास्त. तर जवळच आहे शेत. आणि खूप वर्ष झाला आम्हाला या शेताला घेऊन, 15 ते 14 वर्ष झालीत गाईज. तर ह्यावेळेस तुरी केल्या होत्या. पुढल्याच बघूयात काय करायचं काय नाही, तुम्हाला ब्लॉग मध्ये कळूनच जाईल. ती समोरच्या साईडला काय उभं केले बघा, ती पांढऱ्या कपड्यावर
कुणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा ती पण. तर गाईस सर्वजण आलेत बघा क्रिकेट वगैरे खेळायला. तर चला खेळायला सुरुवात करूयात. तर गाईज आता आली आमची बॅटिंग. आम्हाला 56 रन काढायचे आहेत. तर चला पहिल्यांदा खेळायला उतरलाय आबा माळी आणि प्रवीण काशीद. तर गाईज चाललोय घरी आणि क्रिकेट वगैरे खेळून झाले. तर खूप मजा आली. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय. आणि आमचा कॅप्टन बघा.